बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. आपला भ्रष्ट गलतान कारभार लपवण्यासाठी विद्यार्थी संघटनांना बदनाम करणं असा प्रकार कोल्हापुरातील राजाराम कॉलेजच्या माध्यमातून झालाय. दिनांक 16 रोजी कोल्हापूर युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी आणि कॉलेजचे गंभीर 10 विषयाचे मुद्दे निवेदनासाठी आम्ही त्यांच्या प्राचार्यांच्याकडे गेलो होतो. आमच्यासोबत पोलीस प्रशासनातील देखील लोक होते आणि आमच्यासोबत पत्रकार बंधू देखील होते. पण आम्हाला त्यांनी निवेदन देण्यास मनाई केली. यानंतर विषय गंभीर असल्यामुळे आम्ही त्यांना इथून निवेदन दिल्याशिवाय जाणार नाही म्हणून सांगितलं. पोलिसांनी मध्यस्थी केली. मध्यस्थीनंतर आम्ही ते त्यांना निवेदन दिले. निवेदनातले बरेच मुद्दे होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बाथरूममध्ये दरवाजे नाही आहेत, फॅन नाही आहे, लाईट नाही आहे. त्यानंतर अनेक जे कॉमर्स डिपार्टमेंट आहेत ते देखील आता बंद पाडले. असे अनेकसे विद्यार्थी, शिक्षण मंत्र्यांचा पीए येतो, कोणतरी तोते आणि शिक्षण मंत्र्यांचा पीए म्हणून सांगतो. अनेक लोक सकाळी येतात आणि आपल्या कन्स्ट्रक्शन साईडवर जातात. अनेक लोक वर्षानुवर्ष आहेत. अशी विविध 10 मागण्यांची मागणी आम्ही त्यांच्याकडे केली होती. यानंतर आम्हाला आमच्या सोर्सेसनुसार कळालं की आम्ही गेल्यावर 2 दिवसांनी तिथं प्राचार्यांची, शिक्षकांची मिटिंग झाली आणि या मिटिंगमध्ये विद्यार्थी संघटना इथनं परत आली तर त्यांना तोंडायला किंवा अंगावर काळे झेंडे दाखवायचे आणि त्यांना विरोध करायचा. एक कोणतरी अधिकारी इथं बरळला की माझे खूप मोठे अधिकारी ओळखीचे आहेत त्यांना दाखवतो. ही सतर्कता लक्षात घेऊनच आम्ही दिनांक 19 रोजी जिल्हा प्रमुख पोलीस जे आहेत एसपी साहेब त्यांना आणि राजारामपुरी पोलीस स्टेशनला आम्ही अर्ज केला होता. यातून युवा सेनेची खोटी बदनामी होऊ शकते हे आम्ही आधीच सांगितलं होतं. पण कोल्हापुरातील एका लोकल चॅनेलनी 2 दिवसापूर्वी काहीतरी बातमी लावली की युवा सेनेचे लोक आले, दंगा केला, खंडणी मागितली, हे मागितली, ते मागितली. मला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगायचं आहे, खंडणी मागणारी लोक कधी मुख्यमंत्र्यांना मेल किंवा बायपोस्ट करत नाहीत, बातमी लावत नाहीत. आम्ही तर शिवसेना प्रमुख, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंचे मावळे आहोत. त्यांच्याकडे आमच्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत म्हणून ते पितळ उघडे पडून आम्हाला बदनाम करायचा त्यांनी कट रचलाय. माझी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून विनंती आहे मंत्र्यांना की येणाऱ्या काही दिवसात हे जे शिक्षक स्वतः मालक बनू लागले आहेत त्यांच्यावर कारवाई करा. अन्यथा शिक्षक, पालक आणि कोल्हापुरातल्या तालीम संस्था मिळून या भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकवतील.